नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 70 प्रश्न घेतलेले आहेत। हे 70 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते? बघा, पंचायत राज्याचे 3 स्तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याचे 3 स्तर हे सुचवले होते। प्रश्न क्रमांक 2 बघा, 7,500 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा, 7,500 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, 17 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला होता? बघा, पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा मिळाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत समितीला घटनात्मक दर्जा हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक प्राणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक प्राणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 4 ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्राणी दिवस असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापला? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण 71% एवढा भाग या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, नेफा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव आहे? बघा, नेफा हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव आहे? नेफा, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेश राज्याचं नेफा हे जुनं नाव आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती असते? बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते? बघा, सर्वात कठीण वस्तू विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील हिरा ही वस्तू विद्यार्थी मित्रांनो सर्वात कठीण वस्तू असते। प्रश्न क्रमांक 9 बघा, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, श्रीनगर हे शहर झेलम नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी? जागतिक लोकसंख्या दिन, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै विद्यार्थी या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या? बघा, भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मुंबई हे शहर विद्यार्थी मित्रांनो
भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खडकवासला पुणे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? खडकवासला पुणे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, खडकवासला हे धरण मोठ्या नदीवरचं ते धरण आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भीमपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, भीमपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणत्या? सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता वृक्ष आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी, निलगिरी हा वृक्ष सर्वात जलद वाढणारा वृक्ष आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य विद्यार्थी मित्रांनो कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कर्नाटक हे राज्य विद्यार्थी मित्रांनो कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा देशामधलं बघा पहिलं संस्कृत विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. दुसरा क्रमांक 19 बघा, यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? बघा यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, यंग इंडिया हे वर्तमानपत्र महात्मा गांधी हे चालवत होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आशिया खंडामधील अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा बघा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार या ठिकाणी समजला जातो? बघा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणजेच रमन मॅगसेसे पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक पर्यावरण दिन बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, 5 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी लावणी आणि तमाशा बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 3 राहील, रीटा फारिया भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, आशापूर्णा देवी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्या ठिकाणी महिला आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह म्हणजेच शनी ग्रह विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा बघा भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लाभलेला आहे? तर गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा घाना भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? घाना भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भामरागड व चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भामरागड आणि चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गडचिरोली या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणते? भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग
कोणती आहे? तर अरवली विद्यार्थी मित्रांनो भारतामधले सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, रत्नागिरी जिल्हा विद्यार्थी मित्रांनो काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्र दिन. बघा, महाराष्ट्र दिन विद्यार्थी मित्रांनो 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आहे बँकॉक हे थायलंड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1917 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा ॲनी बेझंट या राहिल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली? तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, तैनाती फौज पद्धत विद्यार्थी लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौज पद्धती सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महू मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात? समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजतात? बघा, फॅथम मीटर विद्यार्थी मित्रांनो फॅथम मीटर यांच्या सहाय्याने समुद्राची खोली ही मोजतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला? डायनामाइट. बघा, अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? बघा, हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिरा हे कार्बनचं या ठिकाणी अभिरूप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुधाचं सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशाने मोजतात? दुधाचे सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशाने मोजतात? बघा, दुधाचं सापेक्ष घनत्व विद्यार्थी मित्रांनो लॅक्टोमीटरने दुधाचं सापेक्ष घनत्व हे मोजतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते? ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते? बघा, कॅडमियम रॉड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या? गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा, कोल्हापूर ठिकाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इरई नदीच्या काठावर कोणते इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? इरई नदीच्या काठावर. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक बघा, घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील घोलवड हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाली बल्लाळेश्वर. बघा, पाली बल्लाळेश्वर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधलं अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देऊळगाव रेहकुरे हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, देऊळगाव रेहकुरे हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1988 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सह्याद्री
पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाल्या? सह्याद्री पर्वताची निर्मिती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सह्याद्री पर्वताची निर्मिती ही प्रस्तरभंग यांच्यामुळे ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? शेरवली हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? शेरवली. बघा शेरवली विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांचं ते जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था. बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? यशदा. बघा यशदा विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एक देशाचा लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं? बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वंदे मातरम हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढं, मल्याळम खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा? मल्याळम ही भाषा कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम. बघा मल्याळम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बघा लोणी ही नदी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन बघा सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? सोयाबीनचं उत्पादन बघा सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन मध्य प्रदेश या राज्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न बघा, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन. बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये? कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर कोणत्या राज्यामध्ये? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरांबूर. तर पेरांबूर विद्या तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी उस्ताद बिस्मिल्ला खा कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा उस्ताद बिस्मिल्ला खा विद्यार्थ्यांना शहनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक गोल घुमट बघा गोल घुमट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? गोल घुमट. बघा विजापूर कर्नाटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह. तर बुद्ध विद्यार्थी मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक बघा, नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या देशामधून वाहते? नाईल. बघा नाईल विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशामधून वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? समवर्ती सूची. तर 52 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रथम जिल्हा अधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हा अधिकारी यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? बघा सन 1772 मध्ये सर्वात पहिल्यांदा हे पद निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक, पोलीस निरीक्षक हे पद कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? पोलीस निरीक्षक तर वर्ग 1 मधलं पद आहे.
दुसरा क्रमांक पुढचा बघा, धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.